नमस्कार विद्यार्थी मित्रो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत. 2024मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा ही परीक्षा राज्यपत्रित पदासाठी होणार आहे आणि त्याचबरोबर अराज्यपत्रित पदासाठी 2024मध्ये परीक्षा होणार आहे. संभाव्य रेग्युलर परीक्षा ह्या साधारणतः अराज्यपत्रित परीक्षा ही एप्रिल एंडिंगला व राज्यसेवेची परीक्षा ही साधारणतः मे एंडिंग किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये होत असते. मात्र पुढच्या वर्षी निवडणुकीच्या कारणास्तव या परीक्षा लवकर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरीही आमचं सांगणं असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नोटिफिकेशन निश्चितपणे आपल्याला दीपावलीपूर्वी प्राप्त होईल आणि तदनंतर खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पुढचा कार्यकाल हा महत्त्वाचा आणि अभ्यासाचा राहणार आहे. याच अनुषंगाने द युनिक अकॅडमी 2024मध्ये होणाऱ्या अराज्यपत्रित परीक्षेच्या दृष्टीने एक रेकॉर्डेड बॅच आपणासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. याच्या मागचं कारण असं आहे, सातत्याने ऑलरेडी एप्रिलपासून आपल्याकडच्या बॅचेस चालू आहेत. जे विद्यार्थी पूर्ण वेळ बॅचेस करत आहेत ते पुण्यामध्ये येत आहेत किंवा आहे त्या ठिकाणाहून ऑनलाईन स्वरूपामध्ये ते बॅचेस करत आहेत. मात्र सातत्याने आम्हाला मिळालेल्या कॉलच्या आधारावरचा रिपोर्ट असा आहे की बरेचसे लोक हे नोकरदार आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत की या सगळ्या याच्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये सुरू होणारी बॅच मॉर्निंग सेशन इव्हिनिंग सेशनमधील करता येत नाही. तर मग अशांच्या दृष्टिकोनातून एक रेकॉर्डेड बॅच यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या बॅचचं नियोजन केलेलं आहे. ही बॅच येत्या 14 नोव्हेंबरपासून म्हणजे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही सुरू करत आहोत. मग या बॅचचं काय वैशिष्ट्य आहे? ऑलरेडी युनिक अकॅडमी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑफलाईन बॅचेस दर महिन्याला बॅचेस उपलब्ध करून देत आहे आणि या अनुषंगाने या बॅचचंही नियोजन आहे. मात्र या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असल्यामुळे इथं प्रत्यक्षात येणं आवश्यक आहे किंवा विशिष्ट कालावधीमध्ये जे बॅचला टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगला मुलांना उपस्थित राहावं लागतं तर ती बॅच अटेंड करता येते. मात्र रेकॉर्डेड बॅचचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल की तुम्हाला दिवसाच्या कुठल्याही कालावधीमध्ये दिवसाच्या म्हणा किंवा तुम्हाला 4 दिवस लेक्चर पाहता येत नाही, तुम्ही तुमच्या कामानिमित्त व्यस्त आहात, तरीही तुम्ही एकाच दिवशी बाकीचे 4 दिवसाचे लेक्चरही तुम्हाला पाहता येऊ शकणार आहेत. युनिक अकॅडमीने या ठिकाणी काळजी हीच घेतलेली आहे की जे आपल्याकडे ऑफलाईन बॅचेस होतात यामध्ये जी परिपूर्णता लेक्चरच्या माध्यमातून विचारात घेतली जाते तीच परिपूर्णता ही रेकॉर्डेड बॅचच्या माध्यमातून तुमच्यापुढे विचारात घेतली जाणार आहे. याची वैशिष्ट्य जरी आपण थोडंसं विचारात घेतली तर आपण ठळक काही वैशिष्ट्य आहेत हे तुम्हाला लक्षात घेता येईल. जे काही रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला आम्ही देणार आहोत हे तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापकामार्फतच घेतले गेलेले आहेत आणि रेकॉर्डेड केलेले आहेत. हे विशेषतःने मी इथं जोर का लावतोय की 2010 पासून युनिकमध्ये जे कार्यरत असलेले प्राध्यापक आहेत, अनुभव असलेले प्राध्यापक हे लेक्चर्स त्या विषयाचे लेक्चर्स रेकॉर्ड केलेले आहेत आणि तेच लेक्चर्स आपण या रेकॉर्डेड बॅचमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल पहा, सगळ्यात महत्त्वाचा भाग का आहे, एखादी बॅच मला का करावीशी वाटते किंवा बॅच करणं का गरजेचं असतं. पुस्तकाच्या माध्यमातून तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळू शकतात, मात्र आपल्याला वाचत असताना लक्षात येत असतं विशिष्ट लेखकाचं पुस्तक वाचलं तर तो एखाद्या वेळेस जड वाटू शकतं, भाषा अवघड वाटू शकते. इथं मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, जोही विषयाचा काठिण्य पातळीवरचा भाग आहे तो सहज सोप्या आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने त्याची रचना प्राध्यापकांनी केलेली आहे. म्हणजे जेणेकरून तो विषय तुम्हाला का अभ्यासावा, कशासाठी त्याची गरज आहे, याच्या अगोदर आयोगाने कोणत्या पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले ह्याची एक जांगजोड म्हणूया आपण किंवा त्याचं संयोजन प्राध्यापक आपल्या लेक्चरमध्ये करून दिलेले आहेत. म्हणजे सोप्या भाषेत मी असं सांगेन, आमचा प्राध्यापक हा एखादा रेकॉर्डेड लेक्चर देत असतानाही ही काळजी घेतलेली आहे, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना त्याचा अभ्यासक्रम महत्त्वाचा असतो, त्याच्या पूर्व झालेल्या प्रश्नपत्रिका म्हणजे त्याला तुम्ही PYQ म्हणता अशा प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं अपेक्षित असतं, योग्य संदर्भ तुमच्याकडे उपस्थित असणं गरजेचं असतं आणि चौथा जो टप्पा असतो सरावाचे पेपर. ह्याचं एक
चारही बाबींचं एक व्यवस्थित सुसूत्रीकरण करून देण्याची जबाबदारी या प्राध्यापकाची ठरते. म्हणून मी त्याला काय म्हणलेलं आहे, सुसंगत आणि सोप्या भाषेमध्ये त्यांचं सादरीकरण आहे, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी याची मदत होईल. पुढचा भाग आहे, हे सगळं करत असताना मार्केटमध्ये प्रत्येक विषयाची पुस्तकं आहेत, पण युनिक अकॅडमी ह्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने संबंधित प्राध्यापकाकडून ही नोट्स क्रिएट करून घेतलेली आहे आणि हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये नोट्स आपल्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जेवढे विषय आहेत साधारणतः आपण असा विचार करू, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा विचार करता साधारणतः 14 ते 15 विषयाचा अभ्यास अराज्यपत्रित सेवा परीक्षेमध्ये आपल्याला करावा लागतो. या सर्व विषयाचे छापील स्वरूपाचे नोट्स जर एखाद्या विद्यार्थ्याला उपलब्ध हवे असतील तर त्यासाठी वेगळी तरतूद विचारात घेतली गेली आहे. परंतु रेकॉर्डेड बॅचच्या विद्यार्थ्यांना जी सरसकट त्या रेकॉर्डेड बॅचमधून उपलब्ध होणारी बाब आहे ती म्हणजे डिजिटल स्वरूपामध्ये त्याला नोट्स उपलब्ध होऊन दिले जाणार आहेत. याशिवाय संपूर्ण 6 महिन्याच्या कालावधीत जर आपण कॅल्क्युलेटिव्ह विचार केला, बघा 6 महिन्याची बॅच आहे, रविवार आपण सुट्टीचा विचार केला तर साधारणतः दिवसाची जर कॅल्क्युलेटिव्ह केलं तरी 150 ते 60 दिवसाचाच कॅल्क्युलेटिव्ह पार्ट होतो. म्हणजे 180 दिवस, 180 दिवसामधील रविवारचा भाग जर आपण कमी केला तर 155 दिवस आपल्याला उपलब्ध होतात. मग या अनुषंगाने जर तुम्ही विचारात घेतला तर दररोज 4 तासाप्रमाणे म्हणजे 150 गुणिले 4 600 तासाचं सेशन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या 15 विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून एवढ्या चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून दिले जात नाहीत. या बाबतीत निश्चिंत राहा, कारण या बॅचचा समन्वयक म्हणून काम करत असताना मी तुम्हाला स्पष्टपणे याची ग्वाही देतो की एवढ्या परिपूर्ण पद्धतीनं हे 600 तासामध्ये तुम्हाला ह्या अराज्यपत्रित सेवा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करता येतो. त्यानंतर पुढचा भाग आहे महत्त्वाचा, अभ्यास नियोजनासाठी काही लाईव्ह सेशन आहे. आता आम्ही ही पूर्ण बॅच काय म्हणलेली आहे तुम्हाला, रेकॉर्डेड स्वरूपात म्हणलेली आहे. ओके, पण शेवटी कुठंतरी तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहत असताना मनामध्ये तुमच्या काही प्रश्न उपस्थित होणार आहे, काही सिम्पटम्स क्रिएट होणार आहेत. यासाठी आम्ही दुसरी सुविधा केलेलीच आहे. तर तुम्हाला ज्या रेकॉर्डेड बॅचला जो प्रवेश घेतलेला विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने जर काही प्रश्न उपस्थित होत असतील तर आमच्याकडे काही नंबर उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून त्या संबंधित विषय तज्ञाशी तुम्हाला थेट बोलता येणार आहे आणि तुमच्या विषयाशी समस्या सोडून घेता येणार आहे. याशिवाय परीक्षेचा अंदाज विचारात घेता म्हणजे परिपूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विशिष्ट प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने काही लाईव्ह सेशन तुम्हाला रेकॉर्डेड बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत. हेही या ठिकाणी विशेष महत्त्वाचं सांगता येईल. या रेकॉर्डेड बॅचचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला क्लिअर करता येईल. इथं ज्या पद्धतीनं ऑफलाईन बॅचेस चालू असताना वीकली टाइम टेबल असतो तसाच टाइम टेबल या ठिकाणीही नियोजित केलेला असेल. म्हणजे दर आठवड्याला दर सोमवारी तुम्हाला आठवड्याचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी पहिल्याच दिवशी उपलब्ध करून दिले जातील. हा एक चांगला फायदा आहे. ऑफलाईन बॅचमध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक लेक्चरसाठी दररोज वाट पाहावी लागते. मात्र इथं रेकॉर्डेड बॅचसाठी मग असं होणार नाही. उलट एखादं लेक्चर समजले नाही तर तुम्हाला बार बार बघता येणार आहे. हे विशेष या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं. ऑफलाईन बॅचमध्ये हे करता येत नाही, पण रेकॉर्डेड बॅचमध्ये एखादा घटक, एखादा उपघटक जर त्या संबंधित विद्यार्थ्याला समजलं नाही तर ते लेक्चर पुन्हा 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 तुम्हाला पाहता येणार आहे. या ठिकाणी विशेष दखल घेण्याजो बाब कुठली असेल तर बॅच ही 6 महिन्याची आहे, 600 तासाची आहे. मात्र याचा ॲक्सेस मात्र तुम्हाला या ॲपवरती हे 9 महिन्यापर्यंत उपलब्ध असणार आहे. 14 नोव्हेंबरपासून जी रेकॉर्डेड बॅच सुरू होणार आहे याचे फ्री लेक्चर्स द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध करून दिलेले आहेत. मग ही बॅच कुठं उपलब्ध आहे? ही बॅच आहे युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे. ॲप 2 पद्धतीने अँड्रॉइडवरती आहे आणि ॲपलवरती आहे. ज्या विद्यार्थ्याकडे ॲपलचे फोन आहेत त्यांच्यासाठीचा स्वतंत्र इथं कोड उपलब्ध करून दिलेला आहे. विशेषतःने हेही सांगणं आहे, ॲपचा मी उल्लेख करत असताना इथं आपण जाणीवपूर्वक सांगेन, द युनिक अकॅडमीच्या ॲपने बऱ्याचशा गोष्टी ह्या मोफत आणि डाउनलोडेबल स्वरूपात फ्री स्वरूपामध्ये या ॲपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही ह्या ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून असेल, फ्री लेक्चर्सच्या माध्यमातून असेल, फ्री डाउनलोड PYQ क्वेश्चनच्या बाबतीत असेल, अशा अनेक बाबी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या बॅचच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचा भाग सांगता येईल. दीपावलीच्या अनुषंगाने जो विद्यार्थी 15
नोव्हेंबरपर्यंत या बॅचला प्रवेश घेणार आहे त्याला फक्त 15,000 रुपयामध्येच ॲडमिशन उपलब्ध होणार आहे. जर काही समस्या असतील तर आमच्या 8929920917 या फोनवरती संपर्क साधावा. निश्चितच आमचे सदस्य आपल्याला या बॅचच्या अनुषंगाने तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याचे निराकरण करतील. धन्यवाद.